सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. पौष महिन्यातील एक अशी सूर्य अर्चना आहे जी घरात तेज, आरोग्य आणि धनसमृद्धी घेऊन येते. सूर्यदेवाचा सर्वात प्रिय काळ कोणता? या दिव्य म्हणजे पौष महिना. या दिव्य महिन्यात सकाळी केलेली सूर्य अर्चना घरातील अंधार, अडथळे आणि अशुभता दूर करून जीवनात नवी ऊर्जा आणते. आज आपण ही विशेष अशी पूजा अर्चना सूर्यदेवाची अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. धर्मशास्त्र काय सांगते? पौषे विशेषतः सूर्यपूल अर्चना. या महिन्यामध्ये सूर्याचे तेज सर्वाधिक शुभ मानलेले आहे. या काळात सूर्य उपासना केल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, मन स्थिर होते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते. सूर्यदेवाला या काळात उत्तमान्न ग्रहण काल म्हणतात. म्हणजे काय की सूर्य अर्चना अधिक फलदायी होते असंही मानलेलं आहे. सूर्योदयाच्या वेळी जेव्हा पहिलं सोनं प्रकाशकण पृथ्वीवर पडतो तेव्हा सूर्य अर्चना केल्याने परिणाम दुप्पट मिळतात. आणि सूर्यदेवाचं चित्र किंवा पूर्वेकडे तोंड करून उपासना करायची असते. आपल्याला चित्र किंवा मूर्ती पंचधातूची म्हणा, पितळाची, तांब्याची, कोणतीही सूर्यदेवाची मूर्ती आपण चित्र ठेवायचं आणि अर्घ्य द्यायचं त्याच्यासमोर किंवा उपासना करायची. त्याच्या अगोदर काय करायचं की सकाळी आपण अंगण किंवा देवघर स्वच्छ करायचं, हळद पाणी शिंपडून सकारात्मक ऊर्जा करायचा, म्हणजे पाणी आणि शुद्ध करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण काय करायचं, हे सूर्य उपासना कशी करायची? पौष महिन्यातल्या रविवारी करायची. तसं तर महिनाभर आपण केलं तरी चालतं. एखाद्या वेळेस आपल्याला वेळ नाही भेटला तर आपण दर रविवारी, पौष महिन्यातले सगळे रविवार 4 येतात, कधी 5 येतात. पौष महिन्यातले रविवार अति उत्तम आहे सूर्य उपासना करण्यासाठी, अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे. एक तांब्याचा लोटा घ्यायचा, तांब्याचा किंवा पितळाचा, पण तांब्याचा अतिउत्तम आहे. त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालायचं, गंगाजल टाकायचं, त्याच्यामध्ये लाल फूल, अक्षदा, गुळाचा छोटासा तुकडा टाकायचा. त्याच्यामध्ये सूर्याकडे बघून दोन्ही हाताने पाणी वर करायचं असं आणि सूर्याला आपण अर्ध द्यायचं. म्हणायचं ओम घृणी सूर्याय नमः असं आपण 11 वेळा म्हणून ते पाणी सोडायचं, अर्घ द्यायचं सूर्यदेवाला. त्याच्यामध्ये काय अजून एक काय की तिळाचा तेलाचा दिव्याचं फार महत्त्व आहे. आपण सूर्यदेवाला तेलाचा दिवा लावायचा. लाल किंवा पिवळं फुल अर्पण करायचं. त्याच्यानंतर आपण अजून एक मंत्र म्हणायचा, म्हणजे ओम आदित्याय विघ्नेहे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात असा आपण हा मंत्र म्हणायचा. त्याच्याने काय होतं की मन, शरीर आणि घरातील ऊर्जा संतुलित होते. मी आधीच सांगितलेलं की सूर्याची दिशा ही उगवण्याची पूर्व दिशेला असते. त्याच्यामुळे आपण सूर्य पूर्व दिशेला बसायचा आणि दोन्ही हात जोडून मन शांत करायचं आणि मनामध्ये आपण प्रार्थना करायची, हे प्रभू सूर्यदेवा, माझ्या जीवनामध्ये प्रकाश, शक्ती आणि सकारात्मकता याचं वरदान द्या. त्याच्यानंतर आपण सूर्यदेवाला अर्ध्य दिल्यानंतर, ते उपासना केल्यानंतर आदित्य म्हणजे स्तोत्र म्हणायचं, सूर्याचं स्तोत्र असतात ते सूर्य म्हणायचं. त्याच्यानंतर आपण आरती करायची सूर्याची आणि त्याच्यानंतर आपण असं मनात भाव ठेवायचं की सूर्यदेवा, माझ्या कुटुंबावर तुमची तेज, तुमची कृपा सदैव राहो. आपल्या शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जीवनदाता असं म्हटलेलं आहे. अथर्ववेद, स्कंद पुराण, पद्मपुराणामध्ये सूर्य अर्चनेचे वर्णन, सविस्तर असे वर्णन दिलेले आहे. त्या दिवशी उपवास पण करायचा असतं दर रविवारी. काही महिला काय करतात की आदित्य राणूबाईची कथा असते ती चातुर्मासाची, ती वाचतात दर रविवारी. आणि आपण रांगोळीचा सूर्य काढायचा, त्याच्यावर हळदी, कुंकू, फुले, एखादं फळ ठेवायचं किंवा आपल्या ह्या मोसमामध्ये बोरं, पेरू असे काय जे आपल्या केळी असे जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा आपण नैवेद्य दाखवायचा फळाचा. आणि विशेषतः खिचडीचा नैवेद्य दाखवतात दर रविवारी. 4 किंवा 5 रविवार कधी एखाद्या वर्षी 4 येतात, एखाद्या वर्षी 5 येतात, तर 5 किंवा 4ही रविवार आपण उपवास करायचा असतो. कोणी असं एक टाइम जेवण, एक टाइम उपवासाचं फराळाचं असंही करतात. कोणी म्हणजे पूर्ण उपवास करतात. म्हणजे आपल्या यथाशक्ती तब्येतीप्रमाणे आपण तो उपवास करायचा आणि सूर्यनारायणाची आपण उपासना, पूजा अर्चना करायची. रांगोळीचा सूर्य करायचा. तसं तर देवघरामध्ये सुद्धा सूर्याची उपासना आपण दररोज डेली करायची. उपासना तर करायची, पण पूजा सुद्धा करायची, पूजा अर्चना सुद्धा. आपल्या देवघरामध्ये तांब्याचा, पितळेचा किंवा पंचधातूचा एक छोटाच कावेना सूर्य आपण ठेवायचा 12 महिने. एखाद्या वेळेस आपल्याला 12 महिने नाही जमला
पौष महिना तर सूर्य अर्चना अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेली आहे आणि ती करावी. त्याच्यानंतर आपण ते दर म्हणजे दर रविवारी उपवास करावा. पौष महिन्यातला 12 महिने नका करू, पण पौष महिन्यातला रविवार हा उपवास करायचा. त्याच्यामुळे काय होते, सूर्याचं आपल्याला शुभ फल मिळतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. ते कथा वाचायची आपण. त्या दिवशी आदित्य राणूबाईची कथा आहे, ती चातुर्मासाच्या पोथीमध्ये ती पण कथा वाचायची दर रविवारी. म्हणजे पौष महिन्यातल्या ती कथा आणि आरती करायची. हे केल्यानं काय होते आपल्याला, मी आधीच सांगते की आपण जे शुभ कर्म करतो, देवाचे कर्म किंवा कोणते आध्यात्मिक कर्म करतो, त्याचे फल बेनिफिट आपल्याला मिळतातच, फायदे आपल्याला मिळतात. त्याचा फायदा काय की सूर्य अर्चना केल्यामुळे काय होते, शरीरातील प्राणशक्ती सक्रिय होते, पचनशक्ती, भूक लागते, शरीरातील दोष असंतुलित होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्वचा तेजस्वी होते, हार्मोनल संतुलन सुधारते. आणि आयुर्वेदानुसार सूर्यकिरणे काय शरीरातील जीवनसत्व डी विटामिन वाढतं. आणि आपण पूजा अर्चना सूर्याची उपवास केल्यामुळे काय होते, आरोग्य सुधारतं आपलं, असं आयुर्वेद सुद्धा म्हणलेलं आहे आणि वैज्ञान म्हणलेलं आहे. त्याच्यानंतरचा आपण फायदा बघूयात की सूर्यदेव म्हणजे काय, तेज, स्थिरता, मानसिक शांतता. सूर्य अर्चना केल्यामुळे काय होते की मन शांत होतं, चिंता, बेचैनी दूर होते, एकाग्रता वाढते, नकारात्मक विचार कमी होतात. आणि विशेषतः विद्यार्थ्यासाठी आणि अत्यंत काम करणाऱ्यासाठी उत्तम आहे. सूर्य अर्चनेने काय होते, घरामध्ये प्रकाश, तेज, शुभता निर्माण होते, अडथळे कमी होतात, वाद, राग, मतभेद शांत होतात, घरातील वातावरण हलके आणि आनंदी राहते. आता मला अजून एक सांगावं वाटतं की आपण देवाला तर आपण कोणी बघितलेलं नाही, परंतु पृथ्वी वरचा जो सूर्यनारायण आहे, भगवान आहे, तो तर आपल्याला दिसतो, प्रत्यक्ष दिसतो. म्हणजे असं दुसऱ्या देवाला तर आपण काही बघितले नाही, पण सूर्यदेवाला आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ही पूजा अर्चना, सूर्य अर्चना अत्यंत लाभदायक आणि शुभदायक आहे. आपल्याला प्रत्यक्ष त्या देवतेचे, सूर्यदेवतेचे दर्शन होते, आपण त्यांना म्हणजे डायरेक्ट पाहू शकतो. म्हणजे एवढं असं महत्त्व मला असं वाटते सूर्यदेवाचं. म्हणून आपण पौष महिन्यामध्ये सूर्य अर्चना अवश्य करावी. त्याच्यानंतरचा फायदा आपण बघूया. सूर्यदेवाला राजाधिराज म्हटलेला आहे. त्याच्या अर्चनेने काय होते, आत्मविश्वास वाढतो, प्रतिष्ठा वाढते, निर्णय क्षमता सुधारते, कामात रेंगाळलेले कामं पुन्हा सुटू लागतात. आणि ज्याच्या करिअरमध्ये स्थिरता लागलेली आहे त्यांना सूर्य अर्चना अत्यंत लाभदायक म्हणलेलं आहे. सूर्यदेवाचा अर्थच काय, उदयोन्मुख ऊर्जा. याची कृपा मिळाली की घरात समृद्धी वाढते, आर्थिक स्थिरता मिळते, पैशाचे अडथळे कमी होतात, नशीब उजळते. पौष महिना आणि रविवारची सूर्य अर्चना विशेषतः धनलाभ देते आपल्याला. नात्यामध्ये प्रेम वाढते, अहंकार म्हणजे अजून नात्यामध्ये शांतता होते, पती पत्नीमधील मतभेद कमी होतात, कुटुंबातील भांडणं कमी होतात, माणसाचा अहंकार कमी होतो, घरात एकोपा वाढतो, प्रेम आणि सद्भाव वाढतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इतके महत्त्व म्हणजे अत्यंत उपयुक्त आहे सूर्य अर्चना. एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, निर्णय क्षमता वाढते. उगवत्या सूर्याचे दर्शन विद्यार्थ्यांना विशेष असे शुभदायक आहे. आणि आपण जे आरती देतो सूर्याला ते आपण सूर्योदयाच्या वेळेसच द्यायचं, ते सुद्धा अत्यंत फलदायी मानलेलं आहे. सूर्य म्हणजे उदय, त्याची कृपा मिळाली म्हणजे अडथळे दूर होतात, उत्साह वाढतो, नवीन संधी मिळतात, मनोबल वाढतं, आयुष्यात सकारात्मक बदल होतात. पुराणानुसार सूर्य अर्चनेने संतान प्राप्ती सुद्धा होते, असं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. आयुष्यात सौभाग्य प्राप्त मिळते, चांगले स्वास्थ्य मिळते, स्त्रियांना याचा विशेष लाभ होतो. म्हणूनच स्त्रियांनी पौष महिन्यातले 4 रविवार अवश्य करावे. 4 किंवा 5 जे आले ते अवश्य करावे. उगवत्या सूर्याला अर्पण केलेले अर्घ्य पापांचा नाश करतो, पुण्य वाढतो, आत्मिक शक्ती वाढतो, जीवनात स्थिरता आणि समाधान आणतो. सूर्य अर्चनेने जीवनामध्ये प्रकाश, मनात शांती, कर्मात चैतन्य येते. ही अर्चना एक विधी तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या संस्कृतीचा तेजस्वी वारसा आहे. आपल्या संस्कृतीची ओळख, आपल्या कुटुंबाची शक्ती आणि आपल्या भारतभूमीचा अभिमान आहे. चला ही दिव्य परंपरा प्रत्येक घरात पोहोचवूया. आपली संस्कृती, आपली परंपरा जगभर पोहोचू दे. हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि भक्तीचा प्रकाश प्रत्येक मनात जागवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सूर्योदयाची उपासना ही आपल्या आरोग्याची, ऊर्जेची आणि यशाची खरी गुरुकिल्ली आहे. जय सूर्य भगवान.